नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी प्राध्यापक किशोर मंडे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सुरतोली लोहारा. बी ए प्रथम वर्षाच्या प्रथम सेमिस्टरमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे सिद्धांत या अभ्यासक्रमांतर्गत सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय हे या आधीच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासलेलं आहे. या अभ्यासक्रमांतर्गतच आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय मागच्या तासिकेला शिकलेले आहोत. तर स्थूल अर्थशास्त्र कशाला म्हटलं होतं आपण की ज्या अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण समूहाचा अभ्यास केला जातो, विचार केला जातो, त्याला स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतात. त्याचप्रमाणे स्थूल अर्थशास्त्राला समष्टी अर्थशास्त्र, सामान्य अर्थशास्त्र, व्यापक अर्थशास्त्र, सर्वलक्ष्य अर्थशास्त्र आणि अनेक लक्षी अर्थशास्त्र असेही विविध नावे आहेत असे आपण बघितलं होतं. त्या अंतर्गत आपण स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पाहिली होती. त्याचबरोबर स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणजेच स्कोप ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स अभ्यासला होता. त्याचबरोबर स्थूल अर्थशास्त्राची उपयुक्तता, त्यामध्ये आपण विविध उपयोगांचा अभ्यास केलेला होता. जसे की सरकारच्या दृष्टीने स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त असतो, अर्थव्यवस्थेच्या संचालनाचे आकलन होण्याच्या दृष्टीने उपयुक्त असतो, सूक्ष्म अर्थशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा स्थूल अर्थशास्त्र अत्यंत महत्त्वाचा ठरतो. चौथं महत्त्व तर राष्ट्रीय प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या दृष्टीने उपयुक्त, आणि त्याचबरोबर एक अत्यंत महत्त्व होतं की अवास्तविक गृहीते नाहीत. तर अशा प्रकारे आपण स्थूल अर्थशास्त्राचा विविधांगी अभ्यास यापूर्वीच्या तासिकेमध्ये केलेला आहे. आजच्या या तासिकेमध्ये आपण स्थूल अर्थशास्त्राच्या नेमक्या मर्यादा कोणत्या किंवा स्थूल अर्थशास्त्राच्या दोषांचा आज आपण अभ्यास करणार आहोत, ज्यालाच डिमेरिट्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स असे सुद्धा म्हणतात. या आधीच्या तासिकेमध्ये आपण स्थूल अर्थशास्त्राच्या विविध उपयोगांचा विचार केला होता, अभ्यास केला होता. पण आजच्या तासिकेला आपण स्थूल अर्थशास्त्रांच्या मर्यादांचा अभ्यास करणार आहोत. तर स्थूल अर्थशास्त्रांची जी उपयुक्तता आहे किंवा जी महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत, जो महत्त्व आहे तो महत्त्व दिवसेंदिवस जरी वाढत असला तरी त्यातील दोषांचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण आपण याआधी बघितलं आहे की 1930च्या नंतर स्थूल अर्थशास्त्राची जी व्यापकता आहे ती व्यापकता वाढत गेली आणि त्याचबरोबर महत्त्वसुद्धा वाढत गेले. ही व्यापकता आणि ही महत्त्व जरी वाढत असले तरी स्थूल अर्थशास्त्राच्या काही मर्यादा किंवा काही दोष सहजपणे आपल्याला लक्षात येतात. तर दोषांचा अभ्यास करत असताना पहिला दोष आपल्याला सांगता येईल की समूहाच्या रचनेकडे दुर्लक्ष. स्थूल अर्थशास्त्राचा पहिला महत्त्वाचा दोष कोणता आहे की स्थूल अर्थशास्त्रामध्ये समूहाच्या रचनेकडे दुर्लक्ष केले जाते. या ठिकाणी काय होतं की समूहातील विविध घटकांची वैशिष्ट्ये ही कसे असतात, भिन्न भिन्न असतात. म्हणून ही गोष्ट नजरेआड केल्यास निघणारे निष्कर्ष हे नेहमी कसे निघतील, सदोष निघतील. त्यामध्ये आपल्याला निश्चित दोष दिसून येईल. उदाहरणादाखल आपण म्हणू शकतो की एका वर्षी देशातील ज्या शेतमालाच्या किमती होत्या त्या शेतमालाच्या किमती 20% घसरल्या, म्हणजे शेतमालाच्या किमती 20% कमी झाल्या. आणि त्याच वर्षी औद्योगिक मालाच्या ज्या किमती होत्या त्या 20% वाढल्या, म्हणजे शेतमालाच्या किमती 20% कमी झाल्या आणि औद्योगिक मालाच्या किमती 20% वाढल्या. म्हणजे देशातील किमतीच्या पातळी जर आपण विचार केला, किंमत पातळीचा जर विचार केला तर काय होईल की किंमतीची पातळी स्थिर आहे. म्हणजेच आर्थिक धोरण आखताना ते आर्थिक धोरण पूर्वीप्रमाणेच ठेवावे हा सहज एक निष्कर्ष निघतो. पण आपण फक्त शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर या ठिकाणी शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होत आहे. कारण शेतमालाच्या ज्या किमती होत्या किती टक्क्याने कमी झाल्या होत्या, 20%. आणि म्हणून अशा वेळेस शेतकऱ्यांची जी आर्थिक स्थिती बिघडलेली होती त्या आर्थिक स्थितीची आपल्याला जर
योग्य दखल घ्यायची असेल तर अशा वेळी सरकारी धोरणामध्ये बदल करणे आवश्यक ठरते. पण स्थूल अर्थशास्त्रामध्ये काय पाहिलं आपण की एकाच्या किमती 20% घसरल्या आणि एकाच्या किमती 20% वाढल्या, म्हणजे किमतीची पातळी स्थिर राहील. हा महत्वाचा दोष आहे स्थूल अर्थशास्त्राचा. नंतर दुसरं स्थूल अर्थशास्त्राची मर्यादा आहे की समूहातील एककाचे विजातीय स्वरूप. समूहातील एककाचे विजातीय स्वरूप आपण याआधी अभ्यासला आहे की स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यास कशाचा होतो? समूहाचा. मग या समूहामध्ये जेवढे एकक असतील, जेवढे युनिट असतील ते सजातीय असायला पाहिजे, म्हणजे समान असायला पाहिजे. आणि ते जर विजातीय असतील तर अशा वेळेस स्थूल अर्थशास्त्राची जे विश्लेषणाची उपयुक्तता आहे ती कशी होईल? नष्ट होईल, असे प्राध्यापक बोल्टिंग यांनी म्हटलेलं आहे. उदाहरणादाखल आपण बघू शकतो की 6 सफरचंदे म्हणजे 6 सेब आहेत आणि 7 केळे आहेत. तर अशा वेळेस काय होईल? एक समूह योग्य आहे, कारण केळे आणि सफरचंद काय आहेत? फळ आहेत, फ्रूट्स आहेत, म्हणून त्यांचा हा समूह योग्य आहे. त्याचबरोबर आपण बघू शकतो की 6 सफरचंदे आणि 7 संत्रे हा सुद्धा समूह काही प्रमाणात योग्य आहे, कारण दोन्ही कसे आहेत? फळ आहेत, फ्रूट्स आहेत म्हणून. पण जर आपण असं म्हटलं की 6 सफरचंदे आणि 7 घरे, हा जो समूह आहे तो अगदी निरर्थक आहे, कारण 6 सफरचंदे जे आहेत ते फ्रूट्स आहेत आणि 6 घरे आहेत त्या वस्तू आहे, इमारत आहे. म्हणजे हा जो समूह आहे तो अगदी विजातीय आहे आणि म्हणून अशा वेळेस हा स्थूल अर्थशास्त्र अगदी निरर्थक ठरतो असे आपण म्हणू शकतो. नंतर तिसरा दोष आहे समूहातील प्रवृत्तीचा सर्वत्र सारखाच प्रभाव पडत नाही. समूहातील प्रवृत्तीचा सर्वत्र सारखाच प्रभाव पडत नाही. आता आपण राष्ट्राच्या दृष्टिकोनातून जर विचार केला आणि त्या राष्ट्रामध्ये जर स्थिती असेल, तेजीची अवस्था असेल, तर तेजीच्या अवस्थेमध्ये काय होत असतात की किमतीच्या पातळी या सतत वाढत असतात. तर किमतीची पातळी सतत वाढणे याचा जो परिणाम आहे तो सर्वच वर्गांवर सारखा होणार नाही. उदाहरणादाखल वस्तूच्या जर किमती वाढल्या तर उपभोक्त्यांचा नेहमी काय होतो? तोटा होतो किंवा उपभोक्त्यांना नेहमी त्रास होतो. याउलट जे उत्पादक असतील किंवा व्यापारी असतील, या उत्पादक किंवा व्यापारी वर्गांचा फायदा होतो. म्हणजे स्थिती असेल किंवा वस्तूच्या जर किमती वाढल्या असतील तर प्रवृत्ती सारखीच आहे, पण या प्रवृत्तीच्या दोन वर्गावर, म्हणजे उपभोक्ता वर्ग असेल आणि उत्पादक वर्ग असेल किंवा व्यापारी वर्ग असेल, या दोन्ही वर्गांवर आपल्याला वेगवेगळा प्रभाव दिसून येतो. पण स्थूल अर्थशास्त्रामध्ये काय केला जातो? वेगवेगळ्या दृष्टिकोनांचा विचार न करता, वेगवेगळ्या घटकांचा विचार न करता सर्वच घटकांचा एकत्र विचार केला जातो. अशा प्रकारे सामूहिक प्रवृत्तीचा सारखा प्रभाव पडत नाही. ही गोष्ट लक्षात घेतली तर स्थूल अर्थशास्त्राद्वारे जे निष्कर्ष निघतात ते नेहमी कसे असतील? दोषपूर्ण असतील असे आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे या प्रकरणामध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र, सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व, त्याचबरोबर दोष, त्याच्यानंतर आपण स्थूल अर्थशास्त्र नेमकं कशाला म्हणतात, स्थूल अर्थशास्त्राचे स्वरूप, व्याप्ती, महत्त्व आणि आजच्या तासिकेला आपण स्थूल अर्थशास्त्रांच्या दोषांचा किंवा मर्यादांचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.